चला आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त डोसा चटणी केलेली आपण. एकदम मस्त तयार झालेली आपला सकाळचा नाश्ता. बटाट्याची चटणी तर एकदम आपण जशी बाहेर मिळते ना तशीच केलेली आहे मी. सुरुवातीला बघा उभा कांदा छान कापून घ्यायचा आपल्याला ह्या चटणीसाठी. बटाटे उकडून घेतलेले आणि कढईमध्ये बघा सुरुवातीला तेल टाकून मी लसूण टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला जास्त तळायचं म्हणजे तेलामध्ये जास्त तळून नाही घ्यायचं, कच्चाच ठेवायचा आपल्याला कांदा. मग ती टेस्ट खूप छान लागते चटणीची. आपण डोश्याची अशीच चटणी करायची आपल्याला मस्त. आणि बघा कोथिंबीर, मिरच्या टाकलेल्या आपण हिरव्या, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बटाटे पण आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे. हळद टाकायची आपल्याला आणि हाताने आपल्याला मस्त कुस्करून घ्यायचे बटाटे. आपली ही स्पेशल आपली मस्त डोसा चटणी बटाट्याची. आपण बाहेर जशी हॉटेलमध्ये खातो ना त्याच पद्धतीने केलेली आपण. आपली नेहमीची चटणी बटाट्याची ती वेगळी असते आणि डोसा चटणी वेगळी असते. एकदम मस्त लागते खायला अशी छान अशी. आता आपण सगळे बटाटे आपले टाकून झालेले आणि सगळं कांदा आणि बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. अशी ही ओली चटणी असते मस्त, जास्त सुकी चटणी नसते ही. आणि तयार झालेली बघा आपली डोसा चटणी तयार आहे मस्त. वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला नारळाची चटणी तयार करायची आहे. त्यासाठी मी ओलं नारळ घेतलेलं आहे, ते कापून घ्यायचे आपल्याला. हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. मिक्सरमध्ये आपल्याला ते दळून घ्यायचं आपल्याला, खोबरं ते सगळं. खोबऱ्याची चटणी तर खूपच छान लागते डोस्याबरोबर. पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. मीठ टाकलेले आहे चवीनुसार त्याच्यामध्ये. आणि बघा तयार आहे आपली मस्त चटणी तयार झाली आहे मस्त ओल्या नारळाची. इकडे आपलं डोस्याचं बॅटर पण तयार आहे मस्त. डोसा तवा ठेवलेला आहे मी गॅसवर. याच्यामध्ये पण मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता बघा सुरुवातीला एक आपला डोसा तयार झालेला होता आणि आता हा टाकून घ्यायचा आपल्याला पळीच्या साहाय्याने, मस्त फिरून घ्यायचा. आता ह्या डोस्याला मी तूप आपलं बटर लावलेलं आहे. त्याच्याने खूप टेस्ट येते बटरने. हाताने फिरून घेतलेलं आहे बघा, चमच्या साहाय्याने टाकून घेतलं, हाताने फिरून घेतलेलं आहे मी. आणि मस्त आपला हा डोसा, बटर डोसा तयार झालेला आहे बघा. आता परत डोसा टाकून घेतलेलं आहे आपण मिश्रण. आता याच्यात आपण बटाट्याचं टाकलेलं आहे. मसाला डोसा तयार केलेला आहे आपण बटाट्याची चटणी टाकून. आपले सगळे डोसे तयार झालेले बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.